कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी आपल्या आईला आणि आजोबांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईमध्ये परत आलेली असते आणि प्रेक्षकांनो, तिच्या हाती महत्त्वाचा पुरावासुद्धा लागलेला असतो, ज्याच्यामुळे तिचे वडील नेमके कोण आहेत हे तिच्या लक्षात येणार असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता पेपरमध्ये गाडीचा फोटो आणि त्याचबरोबर राजन काका पाठमोऱ्या उभ्या आहेत असे फोटोमध्ये आलेले असतात. त्याच्यामुळे त्यांचा चेहरा कमळीला स्पष्टपणे दिसत नाही. पण इथे ऋषीचं लक्ष त्या गाडीच्या नंबर प्लेटवरती जातं आणि नंबर प्लेटचा नंबर हा मुंबईमधला आहे हे ऋषीने सांगितलेलं असतं. तेव्हा आपण मुंबईमध्ये गेल्यानंतर त्या गाडीचा रजिस्ट्रेशन हे कुठल्या व्यक्तीच्या नावावरती आहे, त्याच्यावरून ती व्यक्ती कोण आहे हे आपण शोधून काढू शकतो. तेव्हा कमळीने ठरवलेलं असतं की आता याचा पुढचा जो काही प्रवास असेल तो मुंबईमध्ये करायचा. आता माझ्या वडिलांचा शोध हा मुंबईमध्ये जाऊन घ्यायचा हे कमळीने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता कमळी अन्नपूर्णा मॅडम आणि राजन यांच्या घरी परत गेलेली असते, कारण तेच तिच्यासाठी राहण्यासाठी आता व्यवस्थित घर असतं असं तिला वाटत असतं. हक्काचं कुणीतरी आहे असं तिला वाटतं आणि ती महाजनांच्या घरी परत गेलेली असते. आणि तेव्हा आता नंबर प्लेटवरती जो नंबर असतो त्याचं रजिस्ट्रेशन हे कुणाच्या नावावरती आहे हे आता त्या ऑफिसमध्ये जाऊन जेव्हा चेक केलं जातं, तेव्हा प्रेक्षकांनो, ती गाडी अन्नपूर्णा महाजन यांच्या नावावरती आहे हे समजलेलं असतं. मग गाडी जर अन्नपूर्णा महाजन यांच्या नावावरती आहे, तर मग ते साहेब नक्की कोण आहेत? तर ते साहेब दुसरे तिसरे कुणी नसून राजन काका आहेत. ही गोष्ट आता कमळी आणि ऋषी या दोघांच्याही लक्षात आलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे कमळी जेव्हा आपल्या आईचा शोध घेत असते, तेव्हा एक गोष्ट नव्याने तिच्या समोर आलेली असते आणि ती गोष्ट म्हणजे तिच्या आई आणि आजोबांनी आहे ना, त्यांचं मूळ गाव वाळिंज हे गाव सोडून ते सिद्धटेकमध्ये राहायला गेलेले असतात आणि वाळिंज गाव त्या दोघांनी कधीच सोडलेलं असतं. पण त्या गावामध्ये त्यांचा एक मित्र राहत असतो. ते सतत आपल्या मित्राला पत्र वगैरे लिहून इथे आता साहेब आलेत का असं विचारलं जात असतं. काही लोकांनी त्यांच्या राहत्या घराला आगसुद्धा लावली होती. ती आग नक्की कुणी लावली हे अजूनपर्यंत कुणालाही माहिती नाही. तेव्हा कमळीला वाळिंज गावामध्ये गेल्यानंतर एक गोष्ट आता महत्त्वाची समजते, ती म्हणजे तिच्या आईचं नाव सरोज नाही, तर तिच्या आईचं नाव गौरी आहे हे सुद्धा तिला समजलेलं असतं. ती म्हणते, माझी आई गौरी? खरं तर याच गोष्टीवरून तिच्या लक्षात यायला हवं होतं की राजन काका सतत आपल्या गौरीचं नाव घेत होते. माझी बायको, पहिली बायको माझी गौरी, असं ते सातत्याने कमळीला सांगत असतात. पण कमळीच्या ती गोष्ट काही लक्षात येत नाही की गौरी म्हणजे कदाचित माझी आई तर नसेल ना. पण तसा विचार ती करत नाही. तेव्हा शोधाशोध करत असताना एका उद्घाटनाच्या वेळेला इथे साहेब आले होते असं सांगितल्यानंतर त्या वर्षातले सगळे पेपर आता बाहेर काढले जातात. जुने जुने पेपर आता बाहेर काढले जातात आणि ते चेक केले जातात. तेव्हा राजन काका पाठमोऱ्या उभ्या असतात, पण त्यांची गाडी मात्र तिथे आलेली असते आणि गाडीचा पाठचा भाग आल्यानंतर त्याच्यावरती नंबर प्लेट असते आणि तो नंबर मात्र ऋषी बरोबर बघतो आणि ऋषी काय म्हणतो, कमळी अगं, फोटोचा आता आपल्याला काही फायदा नाही. चेहरा दिसत नसला ना तरी काही इथे आता प्रॉब्लेम नाही आहे. हा नंबर प्लेट बघ ना, गाडीची नंबर प्लेट आहे ना, ती मुंबईमधली आहे, मुंबई विभागातली आहे. त्यामुळे आपण मुंबईमध्ये जाऊन या गाडीचा नंबर प्लेट याच्यावरचा हा नंबर कुणाच्या नावावरती रजिस्टर आहे आपण बघू शकतो. त्याच्यावरून नक्की कोण हा व्यक्ती आहे हे सुद्धा आपल्याला कळू शकतं. त्याच्यावरून ते तुझे बाबा कोण आहेत हे आपल्याला समजेल. तेव्हा कमळी म्हणते, ठीक आहे सर, म्हणजे आपल्याला आता इथून पुढचा प्रवास मुंबईमध्ये जाऊनच करावा लागेल. गावामध्ये शक्य तेवढी माहिती आपल्याला मिळाली आहे, मुंबईमध्ये जाऊन आता शोधावी लागेल. तसंही माझी आई म्हणत होती
की माझे बाबा मुंबईमध्ये असतात म्हणून. आणि एक गोष्ट आता माझ्या लक्षात येते की माझी आई मला मुंबईमध्ये जाण्यासाठी का नकार देत होती. म्हणजे माझ्या शिक्षणाला तिचा विरोध कधीच नव्हता, पण मुंबईमध्ये माझं कुटुंब आहे, माझे बाबा आहेत, कदाचित त्यांच्यापासून ती मला दूर ठेवत होती किंवा कुणापासून तरी माझ्या जीवाला धोका होता, त्यामुळे ती मला दूर ठेवत होती. अशा बऱ्याचशा गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात. तेव्हा निंगी म्हणते, बंड्या म्हणते की मला असं वाटतं की तुझे बाबा आहेत ना, ते चांगले नाही आहेत, म्हणून तर त्यांनी सरू मावशीला इथे गावाकडे एकटीला ठेवलं ना. तू सोबत असताना देखील मला असं वाटतं आपण त्या माणसाचा शोध नको घेऊया. तेव्हा कमळी म्हणते, नाही. त्यानंतरला माझे बाबा माझ्या आईला आणि माझ्या आजोबांना हुडकत हुडकत वाळींज गावामध्ये बरेचदा आले होते आणि माझ्या आजी आजोबांची चौकशी करत होते. मी काय म्हणते, आधीच आपण ना कुठल्या निष्कर्षावरती नको जायला. आधी आपण मुंबईमध्ये जाऊया आणि माझ्या बाबांचा शोध तरी घेण्याचा प्रयत्न करूया. ऋषी सर आपली मदत करणार आहेत. तेव्हा इथे आता ऋषीसुद्धा गेलेला असतो मुंबईमध्ये कमळीबरोबर. त्यानंतर जाण्याच्या आधी सरूने काही कर्ज घेतलं होतं सावकाराचं. त्या कर्जासाठी आता सावकाराने कमळीला सांगितलेलं असतं की हे घर माझ्याकडे गहाण ठेव आणि नंतरला पैसे फेड माझे आणि तुझं घर तुझ्या ताब्यात घे, त्याशिवाय मी तुला जाऊ नाही देणार. कमळी म्हणते की ठीक आहे, माझं घर तुमच्याकडे मी गहाण ठेवते आणि मी परत येईन तेव्हा तुमचे पैसे तुम्हाला सगळे परत करेन आणि माझं घर माझ्या ताब्यात घेईन, चालेल ना. गावकऱ्यांसमोर आता कमळी हे सावकाराला बोललेली असते. त्यानंतर सावकार आता कमळीला जाण्याची परवानगी देतात. कमळी आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी आता मुंबईला जायला निघालेली असते. जाता जाता आजोबा आईचा आशीर्वाद घेते. गावकऱ्यांना भेटून ती ऋषीबरोबर जायला निघते. इथे आता निंगीसुद्धा तिच्याबरोबर जात असते. बंड्यासुद्धा आलेला असतो. तेव्हा निंगी आणि कमळी दोघेजणं मुंबईमध्ये आल्यानंतर अन्नपूर्णाकडे येतात, कारण अन्नपूर्णाच कमळीला घेऊन येते. एका मीटिंगच्या दरम्यान इथे आता अन्नपूर्णाला जावं लागतं, पण कमळी परत येते हे समजल्यानंतर अन्नपूर्णा परत आलेली असते. अन्नपूर्णा तिची वाट बघत असते. कमळी आल्यानंतर लगेचच जाऊन तिची दृष्ट वगैरे काढते, औक्षण करून तिला घरामध्ये घेते. तेव्हा कमळी बऱ्याच दिवसानंतर घरी परत आलेली असते. ते आपल्या आजीला मिठी मारते, आपल्या वडिलांनासुद्धा भेटते. जरी पण तिला माहिती नाही तरी ते तिचं खरंच कुटुंब आहे ना. ती जाऊन आता आजोबांना भेटते. आजोबांची अवस्था बघून तिला फार वाईट वाटतं. ती म्हणते, आजी, आजोबांसंग एवढं सगळं घडलं, त्यांचा एवढा मोठा अपघात झाला, मला का नाही सांगितलं. तेव्हा तुझ्या बाबतीत बाळा काय काय घडलं. वर्षाने तू तुझ्या घरी आनंदाने निघाली होतीस, पण गेल्या गेल्या आजोबा गेल्याची बातमी तुला कळली. त्यानंतर तुझ्या आईचं असं झालं, त्याच्यामध्ये मी तुला आजोबांचं कसं सांगणार होते सांग बरं. ती म्हणते, अहो सांगायचं ना आजी, अहो आजोबासुद्धा माझेच आहेत की, सांगितलं असतं तर. बरं जाऊ दे, मी आता आजोबांची खूप काळजी घेईन, आजोबांना मी लवकरात लवकर बरं करेन. तेव्हा आजोबा पटकन इथे कमळीचा हात घट्ट पकडतात. तेव्हा ती म्हणते, आजी बघताय ना, आजोबांनी बघा माझा हात कसा घट्ट पकडला. आपण नक्की आता इथे आजोबांना बरं करू, मी करेन त्यांना लवकरात लवकर बरं. तेव्हा इथे कामिनीला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा कमळी परत आलेली असते. कारण कामिनीला वाटत असतं कमळी काही परत आता येणार नाही. कमळीने मुंबई सोडली, तिचे आई आजोबा गेले, आता ती इथे काही परत येणार नाही. पण कमळी आपल्या वडिलांच्या शोधासाठी परत आलेली असते. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की कमळी बाळा, तुला जी काही मदत लागेल ना ती मदत करायला मी आणि राजन आम्ही दोघेही तयार आहोत. तुझ्या बाबांचा शोध आपण घेऊ ना. त्यांच्याबद्दल काही समजलं, त्यांचा फोटो किंवा त्यांचं नाव वगैरे काही समजलं. ती म्हणते, नाही ना, नाव वगैरे काही समजलेलं नाही आहे, फक्त गाडीचा एक नंबर सापडला आहे. ते आपल्या गाडीच्या तिथे उभे आहेत आणि गाडीचा नंबर आहे ना, तो नंबर प्लेटवरचा मी आता लिहून आणला आहे, त्याच्यावरून आपल्याला सगळी चौकशी करायची आहे. तेव्हा इथे आता ऋषी सर उद्या येणार आहेत. मी आणि ऋषी सर आम्ही दोघेजणच जाणार आहोत. तोपर्यंत इथे ऋषी आता एका हॉटेलमध्ये राहत असतो किंवा इथे आता बंड्याबरोबर राहत असतो. बंड्याबरोबर राहत असताना ऋषीला आता कमळीची मदतसुद्धा करायची असते. बंड्या आणि ऋषी दोघेजणं
एकत्र राहत असतात त्या छोट्याशा खोलीमध्ये. त्यानंतर ऋषी येतो कमळीला घ्यायला. त्या दोघांना रजिस्ट्रेशन ऑफिसला जायचं असतं. जिथे आता गाडी खरेदी केलेली आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन ते आता ती गाडी कुणाच्या नावावरती रजिस्टर आहे हे आता ते दोघेजणं बघणार असतात. तेव्हा ते ऑफिसला गेलेले असतात. गाडीचा नंबर दिलेला असतो आणि खूप वर्षांपूर्वी ही गाडी कुणाच्या नावावरती रजिस्टर आहे हे सांगा असं आता ऋषी आणि कमळी म्हणतात. तेव्हा गाडीचा नंबर घेतला जातो. त्याच्यावरून आता ती गाडी कुणाच्या नावावरती रजिस्टर आहे हे बघितलं जातं. तर ती गाडी अन्नपूर्णा महाजन यांच्या नावावरती असते. अन्नपूर्णा महाजनची ही गाडी आहे. तेव्हा कमळी म्हणते की अन्नपूर्णा आजीची ही गाडी आहे, मग साहेब नेमकं कोण आहे? तेव्हा इथे कमळी म्हणते आणि ऋषी दोघेही आता सोबत एकत्र म्हणतात, साहेब म्हणजे राजन काका. कारण त्यांच्यासुद्धा बायकोचं नाव गौरीच होतं. ते सुद्धा इथे गौरीचा शोध घेत होते. म्हणजे माझ्या आईचं नावसुद्धा खरं नाव गौरीच आहे, सरोज नाही. तेव्हा प्रेक्षकांनो कमळी आणि ऋषी म्हणतात, याचा अर्थ राजन काका हे तुझे बाबा आहेत कमळी? तेच आता साहेब असतील कदाचित. आणि तुझ्या आईचं नाव जसं गौरी आहे तसं ते सुद्धा आपल्या गौरीला शोधतायत ना एवढी वर्ष. तेव्हा कमळीचा शोध थांबलेला असतो. कमळीला आता रजिस्ट्रेशन नंबरवरून कळलेलं असतं की गाडी महाजनांची आहे. त्यामुळे राजन काकांची पहिली बायको ही जर गौरी आहे तर ती माझी आई तर नाही ना, आणि ती गावाकडचीच आहे हे सुद्धा त्यांना समजलेलं असतं. त्यामुळे इथे कमळी आणि ऋषी दोघेही घरी येतात. राजन काका तिथे बसलेले असतात आणि तेव्हा इथे कमळी येते आणि राजन काकांना बाबा अशी हाक मारते. तेव्हा अन्नपूर्णा आणि राजन दोघेही कमळीकडे बघायला लागतात. तेव्हा ती येते आणि म्हणते, हा गाडीचा नंबर तुमचा आहे का? तेव्हा गाडीचा नंबर आता दाखवला जातो. राजन काका म्हणतात, हो, ही आपली जुनी गाडी आहे, आईने खरेदी केलेली. का बाळा? तेव्हा ती म्हणते की ही गाडी जर अन्नपूर्णा आजींच्या नावावरती रजिस्टर आहे तर तुम्ही ती चालवली आहे ना? अगं बाळा, मीच ती चालवतो गाडी. काय झालं सांग ना. तर तुमच्या बायकोचं नाव गौरी होतं ना, पहिल्या बायकोचं नाव? तो म्हणतो, हो, माझ्या बायकोचं नाव गौरी आहे. तेव्हा ती म्हणते की माझ्या बी आईचं नाव गावाकडं गौरीच आहे. तिने खोटं नाव सांगितलं होतं सरोज. ती वाळिंजमध्ये राहत होती आणि तिचं नाव गौरीच आहे. आणि ज्या माणसाचा आता गाडीचा नंबर प्लेटवरचा नंबर रजिस्टर केलेला आम्ही बघितला तर ती गाडी अन्नपूर्णा आजींच्या नावावरती आहे. म्हणजे ते साहेब तुम्ही तर नाही ना, जे गावी जाऊन माझ्या आईला गौरीला भेटले होते? अशा रीतीने प्रेक्षकांनो जेव्हा इथे कमळी मोबाईलमधला ऋषीच्या आपल्या आईचा आणि आजोबांचा फोटो इथे आता राजनला दाखवते तेव्हा राजनच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण सरोज दुसरी तिसरी कुडी नसून गौरी असते आणि इथे आता कमळीचे आजोबा हे गौरीचे बाबा आहेत हे राजन काकांना समजलेलं असतं. तर अशा रीतीने मुंबईमध्ये आल्यानंतर इथे आता गाडीचा नंबर हा रजिस्ट्रेशन हा आता अन्नपूर्णाच्या नावावरती आहे आणि राजन काका हेच साहेब आहे. ते कमळीला कळल्यानंतर तिला तिचे बाबा सापडलेले असतात आणि अशा रीतीने इथे आता कमळीने आपल्या आईला आणि आजोबांना न्याय मिळवून दिलेला असतो. राजन काकांना शोधून काढलेलं असतं. आपले वडील हे राजन महाजन आहेत हे समजल्यानंतर कमळीला खूप जास्त आनंद झालेला असतो.